माझं नाव वेदिका आहे. माझं लग्न ठरलेलं होतं, पण लग्नाच्या आधीच माझ्या वहिनीने माझ्यावर एवढा मोठा आरोप लावला की मी अवाक झाले. मला अजिबात विश्वास बसत नव्हता की माझी एवढी लाडकी वहिनी माझ्यावर असा गंभीर आरोप करू शकते, ज्यामुळे माझी वरात परत गेली. भाऊ खूप संतापले होते आणि म्हणाले, कोणीतरी माझ्या बहिणीशी लग्न करा. शेवटी त्यांचा मान सन्मान पणाला लागला होता. आई वारंवार मला दोष देत होती आणि म्हणत होती, तू जन्माला येण्याआधीच का मेली नाहीस? हा दिवस येण्याआधीच मी मेले असते तर बरं झालं असतं. आईच्या तोंडून असे शब्द ऐकून माझं काळीज तुटत होतं. एका बाजूला वहिनी आनंदाने हसत उभी होती, जणू काही तिने मोठी लढाई जिंकली होती. पण दुसरीकडे माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय घेतला जात होता. माझ्या भाऊचा गावात अपमान झाला होता आणि जर कोणी मला स्वीकारलं नसतं तर त्यांना कोणत्याही माणसाला तोंड दाखवणं अवघड झालं असतं. कदाचित नंतर मला कोणीही लग्नासाठी विचारले नसते. भाऊ आपल्या नशिबाला दोष देत फुटफुटून रडत होते. तेव्हाच आमच्या गावातला एक साधा भाजी विकणारा पुढे आला आणि माझा हात मागितला. भावानं माझं त्याच्यासोबत लग्न लावून दिलं, पण मी त्याच्यासोबत लग्न करू इच्छित नव्हते. मात्र प्रश्न आमच्या कुटुंबाच्या इज्जतीचा होता आणि माझ्यावर लागलेला डाग कधीही धुवून निघू शकत नव्हता. म्हणून मी गप्प बसले आणि भावाच्या इच्छेनुसार लग्न केलं. अशा प्रकारे माझं लग्न त्या साध्या भाजी विकणाऱ्याशी झालं, जो गावभर भाजी विकत भटकायचा आणि त्यातून थोडेफार पैसे कमवायचा. लग्नानंतर मी जेव्हा सासरी पोहोचले तेव्हा खोलीत बसून रडत होते. मी माझ्या आयुष्याबद्दल अनेक सुंदर स्वप्न पाहिली होती, पण आता सर्व काही संपलं होतं. माझा नवरा खोलीत आला आणि माझ्या जवळ बसला. त्यानं मला एक अशी गोष्ट सांगितली जी ऐकून माझे होश उडाले. मला कल्पनाही नव्हती की माझा नवरा एवढा धोकादायक निघेल. आम्ही उत्तर प्रदेशमधील झाशी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारे होतो. आमच्या गावातले लोक एकमेकांवर खूप प्रेम करायचे आणि सर्वजण आपापसात मोठ्या प्रेमाने आणि स्नेहाने राहायचे. आमच्या गावात प्रतिष्ठा आणि सन्मानाला मोठं स्थान होतं. माझे भाऊ शहरात नोकरी करत होते आणि त्यांना तिथेच एका मुलीवर प्रेम बसलं होतं. आमच्या कुटुंबात 4च माणसं होती: आई, बाबा, भाऊ आणि मी. भाऊ शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरीसाठी शहरात गेले, कारण त्यांना वाटत होतं की मी शिकलेला आहे, पण माझ्या पात्रतेला साजेशी नोकरी गावात मिळणार नाही. बाबांना या बाबतीत काहीच हरकत नव्हती. मीही चांगली शिकलेली होते, पण मलाही नोकरी करायची इच्छा होती. पण आईबाबांनी मला परवानगी दिली नाही. मी भावापेक्षा फक्त 3 वर्षांनी लहान होते. आमच्या घरात भावाचं खूप महत्त्व होतं आणि घरात नेहमी त्याचं म्हणणं चालायचं. जेव्हा भावाने आम्हाला आपल्या पसंतीबद्दल सांगितलं तेव्हा आम्हाला त्याच्या प्रेमविवाहाच्या निर्णयाविषयी काहीच आक्षेप नव्हता. पण जेव्हा त्याने आम्हाला वहिनीचा फोटो पाठवला तेव्हा आम्ही खूप खुश झालो. वहिनी अतिशय सुंदर आणि शिकलेली होती, पण गरीब कुटुंबातून होती. भाऊने हे जेव्हा सांगितले तेव्हा आईवडिलांना काहीही अडचण वाटली नाही. आम्ही स्वतः मध्यमवर्गीय कुटुंबातले होतो. भावाने आईवडिलांना सांगितले की शहरात या आणि गरिमा वहिनीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन जा. आईवडिलांनी विलंब केला नाही. दुसऱ्याच दिवशी ते शहरात जाऊन गरिमा वहिनीच्या घरी पोहोचले. त्यांच्या कुटुंबाशी आमच्या आईवडिलांची ओळख झाली आणि त्यानंतर भावाचं आणि वहिनीचं नातं ठरलं. मी खूप आनंदी होते, कारण मला भावाच्या लग्नाची तयारी करायची होती. मी संपूर्ण तयारीत कुठेही कमी पडले नाही. मी खूप मज्जा केली, मनसोक्त खरेदी केली. वहिनीच्या घरच्यांनी सांगितले की त्यांचे काही नातेवाईक आमच्या गावातच राहतात. आमची त्यांच्याशी चांगली ओळख झाली. वहिनीची मावशी तर आमच्या गल्लीतच राहायची. वहिनी आमच्या घरी आल्यावर घरात वेगळाच उत्साह आणि आनंद भरून राहिला. संपूर्ण घर आनंदाने न्हालं होतं. भावाचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात पार पडलं. संपूर्ण गावाला आमंत्रण दिलं होतं. गावातले सगळे लोक मला चांगलं ओळखत होते, कारण मी सुरुवातीपासूनच हसतमुख स्वभावाची होते.
माझेही खूप स्वप्न होती. मीही कल्पना करत होते की माझं लग्न मोठ्या थाटामाटात होईल. भाऊ नेहमी म्हणायचे, तुझ्या लग्नात मी काही कमी पडू देणार नाही. घरात सगळे मला खूप प्रेम करायचे. जसं मला महत्त्व दिलं जात होतं, तसंच वहिनीला सुद्धा दिलं जाऊ लागलं. शेवटी आता ती देखील आमच्या घरातील एक सदस्य होती. आई-वडिलांसाठी तीही आता त्यांच्या मुलीसारखीच होती. पण हळूहळू मला जाणवू लागले की वहिनी काहीशी बदलली आहे. मला असं वाटू लागलं की तिला मी नकोशी वाटते. कारण जेव्हा जेव्हा मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे, तेव्हा ती नाक मुरडून उत्तर द्यायची. विशेषतः जेव्हा भाऊ प्रेमाने माझ्याशी बोलायचे, तेव्हा वहिनी जडफडून जायची. कदाचित तिला हे सहन होत नव्हतं की तिच्या पतीचं प्रेम कोणावर तरी दुसऱ्यावरही वाटलं जावं. पण भाऊंसाठी वहिनीची जागा वेगळी होती आणि माझी जागा वेगळी होती. तरीही वहिनीच्या मनात हा विचार कसा आला असेल? वहिनीला असं वाटायचं की तिच्या पतीच्या प्रेमाची एकमेव हक्कदार तीच आहे, दुसरं कोणीही नाही. आयुष्य असंच पुढे जात होतं आणि मग अचानक एक दिवस बाबांची तब्येत फारच बिघडली आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. वडिलांच्या जाण्याने मी आणि आई खूप रडलो होतो. आई तर अश्रू ढाळत म्हणत होती, मुलाचा विवाह आनंदात पाहिला, पण आपल्या हातांनी आपल्या लेकीचं लग्नही पाहिलं असतं तर किती बरं झालं असतं. पण कदाचित देवाला ते मान्य नव्हतं. भावाने आईला वचन दिलं होतं की तो माझ्या लग्नात काहीही कमी पडू देणार नाही आणि कधीही मला बाबांची उणीवही भासू देणार नाही. पण बाबांच्या मृत्यूनंतर आईला माझ्या लग्नाची चिंता सतावू लागली. ती म्हणायची, बेटा, तुझे बाबा गेले, मीही आजारी असते. मी माझ्या हयातीतच तुझं लग्न करून दिलं पाहिजे. मी मात्र यावर काहीही बोलू शकत नव्हते. माझ्यासाठी मोठे जे निर्णय घेतील तेच योग्य होतील असे मला वाटत होते. त्यांची इच्छा मला मान्य होती. आई माझ्यासाठी योग्य असा जोडीदार शोधत होती. भाऊ अजूनही शहरात नोकरी करत होते. आधी ते महिन्यातून एकदा गावाला यायचे, पण बाबांच्या मृत्यूनंतर ते दर आठवड्याला येऊ लागले. मात्र वहिनी घरातलं कुठलंच काम करत नव्हती. सगळं काम आईच करत होती. तरीही आईने कधीही वहिनीची तक्रार केली नाही, ना भावाशी ना वहिनीशी. मी आईला एकदा विचारले, आई, वहिनी अशी का वागत आहे? आपण भावाशी बोलूया किंवा त्यांच्याशीच थेट विचारूया. आई म्हणाली, बेटा, हे तू काय बोलतेस? मी माझ्या सुनबाईच्या मनातून उतरू इच्छित नाही. ती आधीच घरकाम करते आणि जेव्हा अरविंद घरी येतो तेव्हा तर ती सगळी कामं करतेच ना. आईच्या या बोलण्यावर मी गप्प बसले. मीही घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या उचलत होते आणि वहिनीशी अगदी चांगल्या वागणुकीने वागत होते. पण वहिनी मात्र कधीकधी माझ्याशी उद्धटपणे वागत होती. भाऊ जेव्हा जेव्हा गावाला यायचे तेव्हा ते शहरातून माझ्यासाठी काही ना काही आणायचे. आता त्यांनाही माझ्या लग्नाची चिंता होऊ लागली होती. आई जशी माझ्यासाठी योग्य जोडीदार शोधत होती, तसंच भाऊही माझ्या लग्नाची तयारी करत होते. पण हे सगळं वहिनीला अजिबात आवडत नव्हतं. एके दिवशी वहिनीने भावाला टोमणा मारला, अजून वेदिकाचं कुठेही ठरलं नाही आणि तुम्ही आधीपासूनच तिच्या हुंड्याची तयारी करताय. भाऊ शांतपणे म्हणाले, वेदिका माझी एकुलती एक बहीण आहे. मी तिला डोळ्यात तेल घालून वाढवलंय. मी तिला भरभरून देऊन पाठवेन. तिच्या सासरी तिला कशाचीही कमी पडू नये. काही काळ गेला आणि अचानक आमच्या गावातील एका मोठ्या जमीनदाराकडून माझ्यासाठी स्थळ आले. आई आणि भाऊ या स्थळामुळे खूप आनंदी झाले, कारण तो मुलगा शहरात शिकलेला आणि गावातल्या श्रीमंत कुटुंबातील होता. गावात एवढ्या मोठ्या कुटुंबातून आमच्यासाठी प्रस्ताव येणं हे आमच्यासाठी खूप अभिमानास्पद होतं. आई आणि भावाने त्वरित या लग्नासाठी होकार दिला. मुलाकडून लगेचच संदेश आला की ते साखरपुडा करायची इच्छा व्यक्त करत आहेत. माझा साखरपुडा खूप थाटामाटात पार पडला. संपूर्ण कुटुंब आनंदी होतं. मीही या नात्याने खूप खुश होते. मी नेहमीच स्वप्न पाहायची की माझा नवरा असा असावा जो माझी काळजी घेईल, माझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. माझा होणारा नवरा रचित खूप चांगला आणि देखणा होता. गावातल्या अनेक मुलींना तो आवडायचा. माझं नशीब किती चांगलं आहे असं मला वाटू लागलं. पण साखरपुडा झालेल्या दिवशीच असं काही घडलं ज्यामुळे आमच्या आनंदावर पाणी फिरलं.
मी मनोमन रचित सोबतच्या माझ्या नात्याने आनंदित होते. माझ्या कुटुंबालाही माझा आनंद स्पष्टपणे दिसत होता. साखरपुड्याच्या दिवशी रचितच्या कुटुंबाने भावाला बाजूला घेऊन बोलावलं आणि सांगितलं, आमचा मुलगा शिकलेला आहे आणि आम्हीही गरीब नाही, त्यामुळे आम्हाला हुंड्याच्या बाबतीत चर्चा करायची आहे. भाऊ हे ऐकून थक्क झाले. रचितच्या वडिलांनी पुढे सांगितलं, आमचा मुलगा सर्वात हुशार आणि देखणा आहे. आम्ही त्याच्यासाठी तुझ्या बहिणीसारख्या कित्येक मुली आणू शकतो, पण आम्ही वेदिकालाच निवडलं कारण आम्हाला तीच योग्य वाटली. भाऊ म्हणाले, माझ्या लक्षात काही येत नाही. तुम्ही नक्की कोणत्या व्यवहाराबद्दल बोलत आहात? त्यावर रचितच्या कुटुंबाने सांगितले, आम्हाला किमान 40 तोळे सोनं, महागडी लग्नाची सगळी सामग्री आणि लाखो रुपयांची रोख रक्कम हवी आहे. हे ऐकून भाऊ अक्षरशः सुन्न झाले. तो म्हणाला, हे तुम्ही काय सांगत आहात? एवढ्या दागिन्यांचा आणि पैशांचा बंदोबस्त मी कुठून करू शकतो? मी एक साध्या नोकरीत आहे, मात्र मी एवढं नक्की करू शकतो की माझ्या बहिणीला योग्य प्रकारे सन्मानित पाठवू शकतो. हे ऐकून रचितच्या कुटुंबाने मोठा गदारोळ घातला. ते म्हणाले, आमच्या मुलासाठी मुलींची काही कमी नाही. आम्हाला यापेक्षा जास्त हुंडा घेऊन तुमच्या बहिणीपेक्षा चांगली मुलगी मिळू शकते. तुम्ही शहरात राहता, चांगले कमावता आणि एवढं सुद्धा करू शकत नाही. हे ऐकून भाऊ खूप अस्वस्थ झाले. वहिनीने त्यांना समजावले की आपण अशा अटींना मान्यता देऊ नये. आईलाही यात खूप काळजी वाटू लागली. तिला आश्चर्य वाटलं की रचितच्या कुटुंबाने आधीच या अटी का सांगितल्या नाहीत. साखरपुड्याच्या दिवशीच या गोष्टी समोर का आणल्या? मलाही ही सगळी माहिती मिळाली आणि मी गप्प बसले. मला रचितच्या कुटुंबाकडून अशी अपेक्षा नव्हती. दानदहेची अपेक्षा करणारे लोभी लोक असतात आणि इथे तर त्यांना फक्त हुंडाच नाही तर दागिने आणि रोख रक्कमही हवी होती. यामुळे माझं मन खूप उदास झालं. लग्नाची जेवढी उत्सुकता होती ती आता कमी झाली होती. भाऊने माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि विचारलं, तुला काय वाटतं? मी नजर खाली झुकवली आणि म्हटलं, भाऊ, मला काहीच नको. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. मला त्यातच आनंद आहे. एवढ्यात वहिनी बोलली, तुम्ही एवढे पैसे आणि दागिन्यांची सोय कुठून करणार? भाऊ म्हणाले, माझ्या बहिणीसाठी मी काहीही करीन. सध्या माझ्याकडे तिच्या लग्नासाठी आवश्यक ती रक्कम नाही, पण मी रात्रंदिवस मेहनत करून ती उभी करेन. मला थोडा वेळ द्या. मी माझ्या बहिणीचं लग्न फक्त रचितशीच करणार. आई म्हणाली, पण बेटा, हे सगळं कसं शक्य होईल? भाऊ म्हणाले, आई, तू काळजी करू नकोस. रचितसारखा चांगला मुलगा आपल्या हातातून सुटला नाही पाहिजे. भाऊनी रचितच्या कुटुंबाशी बोलून 6 महिन्यांचा वेळ मागितला. ते म्हणाले की मी कंपनीतून कर्ज काढेन, पण हे नातं तुटता कामा नये. रचितच्या कुटुंबाने त्याला मान्यता दिली. भाऊ म्हणाले, माझ्यासाठी काहीच अशक्य नाही. मी मेहनत करून बहिणीचं लग्न धूमधडाक्यात लावून देईन. त्यांनी आम्हा सगळ्यांना आश्वस्त केलं. त्यानंतर भाऊ दर आठवड्याला घरी येण्याऐवजी महिन्यातून एकदाच गावाला यायला लागले. ते शहरातून थोडे थोडे दागिने आणून आईकडे द्यायचे आणि म्हणायचे, हे वेदिकाच्या लग्नासाठी साठवतोय. 6 महिन्यात रचितच्या कुटुंबाच्या अपेक्षेनुसार सर्व दागिने गोळा होतील. पैशांचीही चिंता नव्हती, कारण त्यासाठी आधीच बचत सुरू होती. माझं मन आनंदित होतं की भाऊ माझ्यासाठी एवढं करतोय. पण या सगळ्या काळात वहिनीच्या स्वभावात खूप बदल झाला. ती लहान सहान कारणांवरून भावाशी भांडू लागली. मला तर तिनं बोलणंही बंद केलं. घरकाम करताना ती वारंवार मला टोमणे मारायची. म्हणायची, माझा नवरा तुझ्यासाठी दिवसरात्र मेहनत करतोय. त्याला स्वतःच्या तब्येतीचीही फिकीर नाही. हे सगळं तुझ्यामुळेच घडतंय. मी वहिनीला म्हणायचे, वहिनी, भाऊ हे सगळं आनंदाने करत आहे. मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला जे योग्य वाटेल तेच मी करेन. मला भाऊला त्रास द्यायचा नाही. पण वहिनी म्हणायच्या, माझ्यासमोर हे भाबडेपणाचं नाटक करू नकोस. जितकी चांगली बनायची नाटक करतेस तितकी चांगली तू नाहीस. मी त्यांच्या या बोलण्यावर गप्प बसायचे. आई आणि भावासमोर त्या खूप प्रेमळ वागायच्या, पण प्रत्यक्षात त्यांचा स्वभाव वेगळाच असायचा. असेच कसेबसे 6 महिने उलटले. माझ्या लग्नाचा दिवस जवळ येत होता. भाऊ ऑफिसमधून 15 दिवसांची सुट्टी घेऊन गावी आले.
त्यांनी तिथूनही माझ्यासाठी बराच सामान आणला होता. जेव्हा भाऊ आले तेव्हा मला खूप आनंद झाला. पण मला मनात एक हुरहुर होती. आता मी या घराला सोडून जाणार होते. घरात लग्नाच्या तयारीला जोर आला होता. त्याच दरम्यान आम्हाला एक आनंदाची बातमी मिळाली. वहिनी आई होणार होत्या. ही बातमी ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. माझ्या लग्नाची तयारीही पूर्ण होत आली होती. भाऊंनी सगळे दागदागिनेही गोळा केली होती आणि शहरातून पैसेही आणले होते. त्यांनी ते सगळं आईच्या कपाटातील तिजोरीत ठेवलं. ही घटना माझ्या लग्नाच्या 3 दिवस आधीची आहे. त्या रात्री आम्ही आनंदाने जेवण केलं आणि नंतर प्रत्येकजण आपल्या खोलीत गेला. पण जेवणानंतर मला अचानक झोप येऊ लागली. आईलाही तसंच वाटलं आणि भाऊसुद्धा लवकर झोपायला निघून गेले. सकाळी डोळे उघडले तेव्हा सकाळचे 11 वाजले होते. माझं डोकंही खूप जड झालं होतं. मी इतक्या उशिरा कधीच झोपून उठले नव्हते. मी बाहेर गेले तर कळालं की आईही अजून झोपलेली होती आणि भाऊ देखील. फक्त वहिनी जाग्या होत्या. हे खूप विचित्र होतं. आमच्या घरात कोणीही इतक्या उशिरापर्यंत झोपत नसे. सगळे 7 ते 8 वाजता उठायचे. मग आज असं काय झालं? भाऊ आणि आई खूप उशिराने उठले. मला वाटलं की लग्नाच्या तयारीमुळे सगळे दमले असतील, म्हणूनच उशिरा झोपून उठले. पण अजब गोष्ट म्हणजे आम्हा तिघांच्या डोक्यात खूप दुखत होतं. फक्त वहिनी मात्र अगदी ठणठणीत होत्या. अखेरीस माझ्या लग्नाचा दिवस उजाडला. दुपारी भाऊंनी वहिनींना सांगितलं, आईच्या कपाटातून दागिने आण. काही वेळानंतर वहिनी परत आल्या आणि माझ्याजवळ येऊन अचानक माझा हात घट्ट पकडला. त्या तिरस्काराने म्हणाल्या, सांग, दागिने कुठे आहेत? मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, वहिनी, हे तुम्ही काय म्हणताय? भाऊंनी देखील विचारलं, हे काय चाललंय? सोड माझ्या बहिणीचा हात. काय झालं ते सांग. वहिनी म्हणाल्या, मी बऱ्याच दिवसापासून विचार करत होते की तुला सांगावं. पण मला माहीत होतं की तुला तुझ्या बहिणीवर खूप विश्वास आहे. पण सत्य सांगते, तुझ्या बहिणीचं एका मुलासोबत अफेअर आहे आणि आता त्या तिजोरीत दागिने नाही. भाऊ चकित होऊन म्हणाली, मग दागिने गेले कुठे? वहिनी उत्तरल्या, हे तुझ्या बहिणीलाच ठाऊक आहे, तिला विचार. मी पूर्णपणे आदरले होते. वहिनी पुढे म्हणाल्या, मी स्वतः माझ्या कानांनी हिला तिच्या प्रियकराशी बोलताना ऐकलं आहे. हिचा प्लॅन होता की लग्नाच्या आधीच ती पळून जाईल आणि आता ही इतकी हुशार आहे की आधीच दागिने गायब करून ठेवले. आईनेही संतापून विचारलं, हे तू काय बोलतेस? माझ्या मुलीबद्दल असं कसं बोलू शकतेस? वहिनी म्हणाल्या, मी सत्य सांगत आहे. मी स्वतः वेदिकाला त्या मुलासोबत अनेकदा बोलताना पाहिले. भाऊ म्हणाले, कोणता मुलगा? त्यावर वहिनी म्हणाल्या, मला माहीत नाही कोण तो मुलगा, पण तुझ्या बहिणीलाच ते ठाऊक असेल. तिनेच सांगावे की तो कोण आहे. मी घाबरून भाऊकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यांमध्ये संताप ओसंडून वाहत होता. मी अश्रूंनी भरल्या डोळ्यांनी म्हणाले, नाही भाऊ, वहिनी खोटं बोलत आहे. मी असं काहीही केले नाही. आई देखील माझ्या बाजूने बोलत होती, पण वहिनींनी भाऊंना माझ्या विरुद्ध भडकवण्यात यश मिळवलं. माझा सगळा आनंद मातीमोल झाला. भाऊंनी विश्वास ठेवला की दागिने मीच गायब केले आहेत आणि माझं खरंच कोणाशी तरी प्रेमसंबंध आहेत. भाऊंनी आईला बजावलं, हिला नीट सांभाळा. हिला खोलीत बंद करून ठेवा, नाहीतर आमची इज्जत धुळीस मिळवून कुठे पळून जाईल. त्याचबरोबर भाऊ वारंवार विचारत होते, सांग, दागिने कुणाला दिलेस? पण मी काय सांगणार? मला काहीच माहीत नव्हतं. मी फक्त रडत होते. आईला धक्का बसला आणि तिची तब्येत बिघडली, म्हणून त्यांना खोलीत विश्रांतीसाठी पाठवण्यात आलं. आम्ही या विषयावर फार चर्चा करू शकत नव्हतो, कारण घरात पाहुणे होते. अखेर संध्याकाळ झाली आणि बारात येण्यास थोडाच वेळ शिल्लक होता. भाऊ खूप अस्वस्थ होते. त्यांनी इतक्या मेहनतीने केलेल्या तयारीवर पाणी फिरलं होतं. वरात आली आणि मला दुल्हन बनून तयार करण्यात आलं. मला आश्चर्य वाटत होतं की माझा भाऊ वहिनीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्या बहिणीला दोषी ठरवू शकतो. माझी आई देखील वहिनीच्या प्रभावाखाली येईल असं मला वाटलं नव्हतं. पण आता सगळं वेळेवर सोडून द्यावं लागणार होतं.
जेव्हा फेऱ्यांसाठी मला बोलावलं गेलं तेव्हा रचितच्या कुटुंबियांनी सांगितलं, आधी आम्हाला दागिने आणि हुंड्याची रक्कम दाखवा, मगच वधूला मंडपात बोलवा. हे ऐकताच भाऊच्या पायाखालची जमीन सरकली. आत्तापर्यंत दागिने गायब झाल्याची गोष्ट लपवून ठेवली गेली होती, पण आता हे गुपित बाहेर पडणार होतं. आई आणि भाऊ खूप चिंतेत होते. प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला होता. घरात पाहुणे वराडी सर्वजण हजर होते, पण दागिन्यांचा काही पत्ता नव्हता. भाऊंनी रचितच्या कुटुंबियांना समजवण्याचा प्रयत्न केला. लग्नाच्या विधी सुरू करूया, लेनदेन नंतरही होऊ शकतं. पण ते ऐकायला तयार नव्हते. ते ठामपणे म्हणाले, आधी लेनदेन मगच लग्न. हळूहळू लग्नाचा माहोल गोंधळात बदलत गेला. भाऊंनी ही गोष्ट जास्त वेळ लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण वेळ निघून जात होती आणि रचितच्या कुटुंबियांचा राग वाढत चालला होता. शेवटी भाऊंच्या तोंडून शब्द बाहेर पडले, आमचे दागिने चोरीला गेले आहेत. मला माफ करा. मी फारच लाजिरवाण्या अवस्थेत आहे. पण तुम्ही कृपा करून लग्न लावून द्या. मी लवकरच दुसऱ्या दागिन्यांची व्यवस्था करून देईल. मला थोडा वेळ द्या. हे बोलताना भाऊ हात जोडून विनवणी करत होते. हे ऐकताच रचितच्या वडिलांनी मोठ्याने हसत विचारलं, तर तुम्ही आम्हाला फसवण्यासाठीच बोलावलं होतं? भाऊ गोंधळून गेले. ते काही समजू शकले नाहीत की हे लोक अशा प्रकारे का वागत आहेत. मग त्यांच्यावर ओरडत म्हणाले, तुमच्याकडे काहीच नाही आणि तुम्ही माझ्या शिकलेल्या सुंदर मुलाशी तुमच्या मुलीचं लग्न लावण्याचं स्वप्न बघताय? आम्ही हे आधीच ठरवलं होतं आणि आता तुम्ही खोटं बोलताय की दागिने चोरीला गेले. खरं म्हणजे तुम्हीच दागिन्यांची काही व्यवस्था केली नव्हती. आम्ही इतके काय मागितले होते? भाऊ म्हणाले, पहा, मी सांगितलं ना, फक्त दागिनेच चोरीला गेले आहेत. 20 लाख रुपये रोख आणि संपूर्ण हुंड्यांचा माल अजूनही सुरक्षित आहे. मी वचन देतो, लवकरच दागिन्यांचीही व्यवस्था करून देईल. पण रचितच्या कुटुंबियांवर भाऊंच्या विनवण्यांचा काहीही परिणाम झाला नाही. भाऊंच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या लोकांनी काहीही ऐकण्यास नकार दिला आणि वरात परत घेऊन जाण्यास निघाले. भाऊ त्यांच्या पायांवर पडून त्यांची क्षमा मागू लागले, विनवणी करू लागले, पण कोणाच्याही मनाला पाझर फुटला नाही. वहिनी एका कोपऱ्यात उभी राहून हा सर्व तमाशा पाहत होत्या. त्या आग लावणाऱ्या होत्या. दागिने कुठे गेले, कोणी घेतले हे मला माहीत नव्हते, पण त्यांनी माझ्या चारित्र्यावर जो आरोप केला तो फारच वेदनादायक होता. माझी वरात परत निघून गेली होती. भाऊंनी इतक्या दिवसांपासून लग्नाच्या तयारीसाठी जी मेहनत घेतली होती ती वाया गेली. भाऊ माझ्याजवळ आले आणि त्यांनी जोरात माझ्या गालावर एक थप्पड मारली. हे सगळं तुझ्यामुळेच झालंय. तुझ्यामुळे मला सगळ्यांसमोर अपमानित व्हावं लागत आहे. हे ऐकताच माझं हृदय तुटून गेलं. आई देखील मला शाप देऊ लागली. तू जन्माला येण्याआधीच का नाही मेली? तू आधीच मेली असती तर आम्हाला हा दिवस बघावा लागला नसता. मी काय सांगणार? मी काहीच केलेलं नव्हतं, पण कोणालाही माझं ऐकायचं नव्हतं. कोणीच माझं म्हणणं समजून घ्यायला तयार नव्हतं. बहिणीच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधानाची हसू उमटली होती. मला समजलं की हे सगळं त्यांच्याच कारस्थानामुळे झालं होतं. भाऊंना फार मोठा अपमान सहन करावा लागत होता. ते ओरडले, कोणीतरी माझी बहीण स्वीकारेल का? कोणीतरी हिच्या अब्रूची रक्षा करेल का? भाऊंनी आपल्या पगडीला हात लावला आणि ढसाढसा रडू लागले. आईच्या प्रकृतीतही बिघाड होत होता. आजूबाजूचे लोक फक्त प्रेक्षक बनून हा सगळा तमाशा पाहत होते. भाऊ म्हणाले, आता माझ्या बहिणीशी लग्न कोण करणार? हुंड्यामुळे तिची वरात परत गेली. आता मी काय करू? आम्ही सगळेच फुटाफुटा रडत होतो. तेव्हाच अचानक पाहुण्यांच्या गर्दीतून एक जोरदार आवाज आला. सर्वांनी त्या दिशेने पाहिलं आणि आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो. समोर उभा असलेला माणूस म्हणाला, मी तुमच्या बहिणीशी लग्न करीन. तुम्ही तुमच्या बहिणीचा हात माझ्या हाती देण्यास तयार आहात का? हे ऐकताच भाऊ चकित झाले. गावातील कमला काकू म्हणाल्या, अरे, हा तर आपल्या गावात भाजी विकतो. त्यावर तो माणूस म्हणाला, हो, मी गावभर भाजी विकत फिरतो, पण माझ्या कष्टाने कमावलेल्या पैशात मी तुमच्या बहिणीचं पोट भरू शकतो आणि सन्मानाने तिला संसार देऊ शकतो. त्याने पुढे सांगितलं,
तुम्ही ज्या घरात तुमच्या बहिणीचं लग्न लावू पाहत होता त्या लोकांकडून काय खात्री होती की ते तिच्यावर प्रेम करतील? त्यांनी तिच्या पैशांना महत्त्व दिलं, पण तिला नाही. ज्या मुलासोबत तिचं लग्न होणार होतं तो सुशिक्षित असूनही या सगळ्यांवर गप्प बसला. त्याने विरोध का केला नाही? तो सगळं पाहत होता, पण तरीही चूप राहिला. याचा अर्थ लग्नानंतर जर त्याच्या आईवडिलांनी तिला त्रास दिला असता तरी तो काहीही बोलला नसता, तिला वाचवलं नसतं. तो भाऊंसमोर हात जोडत म्हणाला, हो, मी फार मोठा कमावता नाही, पण मी तुमच्या बहिणीला आयुष्यभर सुखात ठेवण्याचा शब्द देतो. हे सगळं ऐकून भाऊंच्या मनात एक आशेचा किरण निर्माण झाला. त्यांना त्या व्यक्तीच्या शब्दांमध्ये सत्य आणि प्रामाणिकपणा जाणवला. त्यामुळे त्यांनी माझं लग्न त्यांच्यासोबत करण्याचा निर्णय घेतला. पण माझ्या मनात विचारांचा गोंधळ सुरू होता. जिथे मी रचितच्या सोबत आयुष्य घालवण्याची स्वप्ने पाहत होते, तिथे आज माझं लग्न एका साध्या भाजी विक्रेत्यासोबत होत होतं. त्याला काही विशेष ओळख नव्हती, त्याचा कोणी मोठा पाठिंबा नव्हता, त्याचा स्वतःचा परिवारही नव्हता. तरीही मी त्याची पत्नी होणार होते. मी शांतपणे सगळं सहन केलं. त्या क्षणी मी माझ्या भावाच्या सन्मानासाठी गप्प राहून हे लग्न स्वीकारलं. पण माझ्या मनात एक सल राहिली. माझ्या भावाने एकदा तरी माझी मर्जी विचारायला हवी होती. मला थोडा वेळ द्यायला हवा होता. माझ्यावर खोटा आरोप लावण्यात आला, माझी बदनामी करण्यात आली, माझी वरात परत पाठवण्यात आली आणि शेवटी मला एका साध्या भाजी विक्रेत्याच्या हातात सोपवण्यात आलं. माझ्या भावाने आता माझ्यावरच पाठ फिरवली होती. त्यांना माझ्यावर इतका राग आला होता की त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला नाही आणि मला मिठीही मारली नाही. आशीर्वाद द्यावासा वाटला नाही. मी मुकाट्याने त्या भाजी विक्रेत्या पुनीतसोबत त्याच्या घरी आले. त्याचं घर अगदी लहानसं होतं, इतकं लहानसं की तिथे राहण्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. घर सगळीकडून मोडकळीस आलं होतं. जणू कित्येक वर्ष त्याची डागडुजी झालेली नव्हती. घराची अवस्था इतकी वाईट होती की तिथे बसावं सुद्धा वाटत नव्हतं. जागोजागी कोळ्यांची जाळी होती, धूळ साचली होती आणि प्रचंड अस्वच्छता होती. घरातली स्थिती पाहून असं वाटत होतं की हे घर बराच काळ रिकामं पडलं आहे. त्याने मला बसायला सांगितले. मी एकटीनं बसून माझ्या आयुष्यात अचानक आलेल्या या वादळाचा विचार करत होते. मी काही वेगळंच स्वप्न पाहिलं होतं आणि प्रत्यक्षात काही वेगळंच घडत होतं. तेवढ्यात तो माझ्याजवळ येऊन बसला. मी घाबरले आणि मागे सरकले. त्याने मला म्हटलं, तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही. त्याने हात पुढे केला आणि मला एक छोटंसं गिफ्ट दिलं. हे तुमच्यासाठी आणलं आहे, असं तो म्हणाला. मला वाटलं कदाचित एखादं साधं गिफ्ट असेल, पण जसं जसं मी ते उघडत गेले तसतसे माझे डोळे विस्फारले गेले. त्या गिफ्टमध्ये हिऱ्याची अंगठी होती. त्याच्या घराची अवस्था पाहून मला विश्वास बसत नव्हता की त्याच्याकडे एवढी महागडी अंगठी असू शकते. मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, ही एवढी महागडी अंगठी तुमच्याकडे कुठून आली? तो हसू लागला आणि म्हणाला, आता माझं तुमच्यासोबत लग्न झालं आहे, त्यामुळे मला काहीही लपवायचं नाही. मी खरं तर झारखंडमधून आलो आहे आणि तिथला जिल्हाधिकारी आहे. त्याचं हे बोलणं ऐकून मी थक्क झाले. तो पुढे म्हणाला, माझ्याकडे अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या की या गावात काही लोक बेकायदेशीरपणे जमिनीचा व्यवहार करत आहेत. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी मी इथे आलो होतो आणि भाजी विक्रेत्याचं रूप घेतलं. गेल्या 10 दिवसांपासून मी या गावात राहत आहे. मी गावभर भाजी विक्री करत होतो, जेणेकरून या सगळ्या प्रकारांवर माझी नजर राहील आणि गैरव्यवहार करणाऱ्या लोकांबद्दल माहिती मिळेल. मी पाहिलं आहे की या गावाची परिस्थिती खूप वाईट आहे. सरकारकडून फारसं लक्ष दिलं जात नाही. गावात सुधारणा घडवायची आहे. रस्ते नीट व्हायला हवेत. लोकांच्या समस्या सोडवायला हव्यात. मी हे सगळं सुधारायचं ठरवलं आहे. पण आज मी तुमच्या भावाची विवशता पाहिली. हुंड्याच्या नावाखाली एका निरागस मुलीचा संसार उद्ध्वस्त होताना पाहिला. दागिने नसल्यामुळे तुमची वरात परत गेली आणि हे सगळं पाहून मला गप्प बसवेना. म्हणून मी पुढे आलो आणि तुमच्या भावाची अब्रू वाचवण्यासाठी तुमच्याशी लग्न केलं.
मी सुन्न झाले होते. तो पुढे म्हणाला, ही पहिलीच वेळ नाही की मी तुम्हाला पाहिलं. 2-3 वेळा मी तुम्हाला तुमच्या घराबाहेर जाताना पाहिलं होतं आणि तेव्हाच तुम्ही मला आवडले होते. पण आज देवानेच तुम्हाला माझं बनवलं. मी तुमच्याशी लग्न करून खूप आनंदी आहे. पुनीतचे बोलणे ऐकून मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ज्या व्यक्तीला मी एक साधा माणूस समजत होते, तो प्रत्यक्षात जिल्हाधिकारी म्हणजे DM होता. पुनीत म्हणाला, वरून देवाची कृपा आहे. माझ्याकडे सगळं काही आहे. मी लवकरच तुला माझ्यासोबत माझ्या घरी घेऊन जाईल. फक्त मी ज्या कामासाठी इथे आलो आहे ते पूर्ण होऊ द्यावं. हे ऐकून माझ्या आनंदाला सीमा उरली नव्हती. देवाने मला रचितपेक्षा खूप चांगला नवरा दिला होता. पुनीत श्रीमंत आणि सुशिक्षित तर होताच, पण तो एक प्रामाणिक आणि मनाने चांगला माणूसही होता, ज्याने माझी खूप काळजी घेतली. लग्नानंतर मी त्याच्या त्या मोडकळीस आलेल्या घराची स्वच्छता करून त्याला राहण्यायोग्य बनवलं. कारण पुनीत तिथे फक्त काही वेळच थांबत असे, जेणेकरून कुणालाही त्याच्यावर संशय येऊ नये. त्याच्याकडे भरपूर पैसा होता आणि तो माझ्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करत असे. वहिनीला वाटलं होतं की गावातल्या भाजी विक्रेत्यांसोबत माझं लग्न झाल्यानंतर माझं आयुष्य आणखीच वाईट होईल. म्हणूनच माझ्या पाठवणीच्या वेळी ती आनंदाने हसत होती. पण तिला हे कुठे माहीत होतं की देवाने माझ्यासाठी काहीतरी चांगलंच ठरवलं होतं. मी पुनीतसोबत खूप आनंदी होते. त्याने मला भरपूर खरेदी करून दिली. लग्नानंतर काही दिवसांनी मी माहेरी गेले. पण तिथे गेल्यावर मला खूप वाईट वाटलं. वहिनी अत्यंत आजारी होत्या. मला कळलं की त्यांचा गर्भपात झाला होता. त्या जोरजोराने रडत होत्या, पण मला बघून त्या आश्चर्यचकित झाल्या. त्यांना वाटलं होतं की मी पुनीतसोबत गरिबीत जगत असेन. पण मला माझ्या ऐश्वर्यपूर्ण जीवनशैलीकडे पाहून त्यांचे डोळे विस्फारले होते. मी वहिनीच्या जवळ गेले आणि म्हणाले, तुम्ही माझ्यासोबत खूप वाईट केलं, पण देवाने तुम्हाला तुमच्या कर्माची शिक्षा दिली. मी गप्प बसून सहन केलं, म्हणून देवाने मला त्यांचा चांगला परिणाम दिला. माझा नवरा काही साधी भाजी विकणारा नाही, तर तो एक मोठा अधिकारी आहे आणि एका महत्त्वाच्या केसच्या तपासासाठी इथे आला आहे. माझं ऐकून वहिनी जोरजोराने रडू लागल्या आणि म्हणाल्या, माफ कर, मी खूप मोठी चूक केली. मी तुझ्यासोबत खूप अन्याय केला. मी माझ्या अपत्यासाठी अनेक स्वप्न पाहिली होती, पण आता ती सगळी स्वप्न उद्ध्वस्त झाली आहेत. अगदी तशीच जशी मी तुझ्या आयुष्यातील आनंद हिरावून घेतली होती. मी विचारलं, वहिनी, तुम्ही हे सगळं का केलं? मी तुमचं काय वाईट केलं होतं? तुम्ही माझ्यावर माझ्याच भावासमोर खोटा आरोप का केला? वहिनी रडत रडत सांगू लागल्या, माझ्या नवऱ्याला तुझं जास्त महत्त्व का आहेस हे मला सहन होत नव्हतं. त्यांचं तुझ्यावरचं प्रेम मला खूपच होतं. जेव्हा मला कळालं की तुझ्या लग्नासाठी ते मोठ्या प्रमाणात दागिन्यांची व्यवस्था करत आहेत, तेव्हा मी ताबा गमावला. त्या रात्री मी घरातील सगळ्यांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. सगळे गाढ झोपले तेव्हा मी तिजोरीतले दागिने काढून माझ्या मावशीच्या घरी पाठवले आणि मग मी तुझ्यावर खोटा आरोप केला की तू ते दागिने एखाद्या प्रियकराला दिले आहेत आणि तू लवकरच त्यांच्यासोबत पळून जाणार आहेस. तुझ्या भावाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि तुला वाईट बोलू लागला. मी हे दागिने माझ्या उपयोगासाठी ठेवू इच्छित होते. मला नवऱ्याने माझ्यासाठी काही करावं असं वाटत होतं, पण त्यांनी त्यांच्या बहिणीसाठी इतका खर्च केला हे मला सहन झालं नाही. वहिनी रडत होत्या आणि स्वतःच्या चुकीची कबुली देत होत्या. इतक्यात भाऊ खोलीत आले आणि त्यांनी वहिनीच्या तोंडून ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीची साक्ष घेतली. भाऊसाहेबांसमोर सत्य उघड झाले आणि त्यांना स्वतःची मोठी चूक लक्षात आली. त्यांनी वहिनींवर खूप राग काढला आणि माझ्यासमोर खूप लाजले. ते म्हणाले, वेदिका, मला माफ कर. मी तुझ्या वहिनीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. फक्त तिचीच चूक नाही तर माझीही आहे. मला तिच्या बोलण्याला महत्त्व देण्याऐवजी माझ्या बहिणीवर विश्वास ठेवायला हवा होता. पण आता मला खूप पश्चाताप होतोय. मी म्हणाले, भाऊ, तुम्ही काही चुकीचं केलं नाहीत. वहिनी रडून माझी माफी मागत होत्या.
पण भाऊसाहेब म्हणाले, वेदिका, तू तिला माफ करशील, पण मी नाही. मी कधीही तिला माफ करणार नाही. मी भाऊसाहेबांना पुनीतबद्दल सगळं सांगितलं. हे ऐकून त्यांना खूप समाधान वाटलं. त्यांनी आश्चर्याने विचारलं, मला अजूनही विश्वास बसत नाही की हे खरं आहे. भाऊसाहेबांनी वहिनीला माफ केलं नाही, पण मी त्यांना माफ केलं. वहिनी त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होत्या, पण भाऊसाहेबांना अपराधी वाटत होतं की त्यांनी आपल्या निर्दोष बहिणीला गैरसमजून तिचा अपमान केला. मी पुन्हा त्यांच्या घरी परत गेले, पण दुसऱ्या दिवशी वहिनी आमच्या घरी आल्या. मी त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांनी पुन्हा माझी माफी मागितली आणि पुनीतशीही बोलल्या. वहिनीने पुनीतला सांगितलं, मी शिकलेली आहे आणि मला खूप गोष्टी माहीत आहेत. मी माझ्या नवऱ्याची माफी मागते. मी कबूल करते की मी वेदिकासोबत खूप अन्याय केला, पण आता मला माझी चूक सुधारायची आहे. भाऊसाहेब अजूनही वहिनीशी बोलत नव्हते. आईही त्यांच्याशी काही विशेष संवाद साधत नव्हती. पण वहिनीने पुन्हा त्यांच्या मनात आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वहिनीने पुनीतला मदत करण्याचा निर्णय घेतला. पुनीतला तसाही काही सहकार्यांची गरज होती, पण त्याला हे अधिक योग्य वाटलं की गावातील एखाद्या व्यक्तीच्या मदतीनेच त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे. पुनीत आणि वहिनीने मिळून गावातील बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांचा शोध घेतला. गरीब लोकांच्या जमिनी बळकावणाऱ्या गुन्हेगारांना त्यांनी शोधून काढले. वहिनीच्या मदतीने पुनीतला खूप आधार मिळाला. वहिनी गरीब घरातून आल्या होत्या, पण त्यांना चांगले शिक्षण मिळाले होते. ही बाब भाऊसाहेबांसमोर आली तेव्हा त्यांनी वहिनीला माफ केलं. ते म्हणाले, मला सर्वात जास्त आनंद याचा आहे की तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आणि ती सुधारण्याचा प्रयत्न केला. पुनीतने सर्व गुन्हेगारांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आणि त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात आली. गावातील सर्व चोर लुटारू पकडले गेले. वहिनीने तिजोरीतून चोरलेले दागिने सासरी परत आणून दिले. पुनीतने दहेज प्रथेविरुद्धही आंदोलन उभारलं आणि लोकांना जागरूक केलं की मुलींना शिक्षण द्या, जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील. गावात विकासकामे सुरू झाली. नवीन रस्ते बांधले गेले आणि अनेक समस्यांचे निराकरण करण्यात आले. काही काळानंतर पुनीत मला घेऊन आपल्या घरी गेले. तिथे त्यांचे कुटुंबीय खूप प्रेमाने मला सामोरे गेले. मला खूप आनंद झाला. आजही वहिनी त्यांच्या केलेल्या चुकींबद्दल खूप दुःखी होतात, पण वेळेत चूक उमगली तर माणूस ती सुधारू शकतो. देवाने वहिनीला त्यांच्या चुकीची शिक्षा दिली होती. त्यांच्या हातातलं मूल हिरावून घेतलं होतं, पण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मी त्यांना माफ केलं. जर मी खरोखरच चुकीचे असते तर देवाने मला पुनीतसारखा चांगला जीवनसाथी दिला नसता. रचितच्या कुटुंबाविरोधातही कारवाई करण्यात आली, कारण त्यांनी हुंडा मागितला होता. असे लोक कधीही त्यांच्या सुनबाईंना सुखाने ठेवू शकत नाही, कारण त्यांना मुलीपेक्षा हुंडाच महत्त्वाचा वाटतो. मी आता पुनीतसोबत शहरात राहते. त्याच्या कुटुंबासोबत खूप आनंदी आहे. मी देवाकडे प्रार्थना करते की वहिनीच्या पदरात पुन्हा एकदा बाळ खेळू दे, कारण मी त्यांना मनापासून माफ केलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.